सर्वांना माहिती आहे, वाचनानेच माणूस समृद्ध होतो, विचारशक्ती बळकट होते। त्या निमित्ताने एक तास अवांतर वाचन असा एक उपक्रम घेणार आहोत। त्यांना मिसाईल मॅन असं म्हटलं जातं। त्याचे अपयश आल्यानंतर त्यांनी हार मानली नाही आणि पुढे त्याच संरक्षण दलामध्ये त्यांनी फायटर प्लेनच्या योगदानामध्ये खूप मोठं योगदान दिलं। असे त्याच्यानंतर इस्रोमध्ये त्यांचं खूप जबरदस्त योगदान आहे। हे एवढं सर्व असून ते जेव्हा राष्ट्रपती झाल्यानंतर देखील आता ते सायन्स बॅकग्राऊंडचे होते, टेक्निक, त्यावेळेस त्यांनी ह्या क्षेत्राचं खूप वाचन केलं आणि जेवढ्या फाईल यायच्या त्या सगळ्या वाचून ते सही करायचे। त्यांच्या काळात जेव्हा ते राष्ट्रपती होते तेव्हाच भारत अमेरिका अणु करार झाला, त्याच्यामुळे भारताला त्या अणूच्या संदर्भात संशोधन जे ते भेटलं आणि मग शांतीच्या मार्गाने आपण अणु ऊर्जेचं जे कार्य जे ते करू लागलो। असे हे महामानव यांच्याविषयी बोलायला शब्द कमी पडतील आणि यांचं त्यांचं आत्मचरित्र आहे विंग्स ऑफ फायर म्हणून, त्याला मराठीमध्ये अग्निपंख असं म्हणतात, किंवा मग इग्नायटेड माइंड्स म्हणून त्यांचे एक पुस्तक आहे। इग्नायटेड माइंड्स तर युनिव्हर्सिटीला FISY TY ला एक कंपल्सरी सब्जेक्ट असतो, त्याच्यामध्ये इग्नायटेड माइंड्स म्हणून पुस्तक आहे।